हॅलो, कसे आहात सर्व? आज मी एक अनोखा नाश्ता बनवणार आहे. त्यासाठी मी घेतलेत अंडे. मी ह्याचं नाव सांगणार नाही, मी ह्याचं नाव एंडिंगला सांगणार आहे, किंवा तुम्हीच कमेंट करा की आपण ह्याला काय बोलू शकतो. तर मी घेणार आहे इथे 4 अंडी. त्याला मी फोडून घेणार आहे एका बाउलमध्ये. तर मी इथे 4 अंडी घेतली आहेत, त्यांना फोडून घेतले. तर आपले 4 अंडे फोडून झाले आहेत. ह्यात आपण ऍड करणार आहेत काही मसाले. ह्यात आपण टाकणार आहे, फर्स्ट मीठ टाकणार आहे टेस्ट अनुसार. त्यानंतर आपण ह्याच्यात काही रोजचे मसाले टाकणार आहे. हळद, लाल तिखट मसाला टेस्ट अनुसार, गरम मसाला थोडासा लाल तिखट मसाला हे कलर साठी, काश्मीरी लाल मसाला. त्यानंतर कोथिंबीर. हे आपले इझी रेसिपी आहे, इझिली बनते. आणि ह्याला आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. ते आपलं प्रॉपरली मिक्स झालंय. आता हे आपण एका साईडला ठेवून देऊया आणि दुसरं काम करायला घेऊया. ठीक आहे, हे आपलं बघा प्रॉपरली झालंय. याला मी आता साईडला ठेवून देते. आता मी इकडे घेतलेत ब्रेड. ब्रेडला आपण ट्रायंगल शेप मध्ये कट करून घ्यायचंय. तुम्हाला नको असेल तर हे तुम्ही कडा काढू शकता. ह्या प्रकारे कट करून घेणार आहे. या प्रकारे मी सर्व ब्रेड कट करून घेणार आहे. खूपच इझी रेसिपी आणि लहान मुलांना नक्कीच ही नाश्ता ब्रेकफास्ट म्हणून खूप आवडेल. तर तुम्ही ही ट्राय करू शकता. आणि जर आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा. अशीच काही इझी रेसिपी पण मी नाश्त्यासाठी घेऊन येईन. ते ह्या प्रकारे आपले ब्रेड कट झालेले आहेत. त्याला आपण आता साईडला ठेवूया. तर इथे मी तवा ठेवलाय आणि थोडंसं तेल मी घेणार आहे मला शॅलो फ्राय करण्यासाठी. थोडंसं तेल घेणार आहे आणि त्याला प्रॉपरली स्प्रेड करून घेणार आहे. या प्रकारे. आणि इकडे जे आपण अंड्याचं मिक्स केलं होतं मसाले टाकून, त्यात आपण ब्रेड घेणार आहोत जे आपण कट करून घेतले. त्यांना डीप करणार आहोत या प्रकारे आणि या तव्यावर आपण सोडणार आहोत. या प्रकारे आपल्याला सर्व ब्रेड असेच डीप करून तव्यावर ठेवायचे आहेत. यांना तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण ते खूप ऑइल कंझ्युम करतं. म्हणून शॅलो फ्राय हे एक बेटर ऑप्शन आहे. तर ह्या प्रकारे सर्व ब्रेड आपण डीप करून तव्यावर ठेवून द्या.
या प्रकारे आपल्याला आता टर्न करून घेणार आहोत आणि दुसरी बाजू फ्राय करून घेणार आहोत. आता आपण थोडंसं तेल ऍड करणार आहोत. आता जर तुम्हाला तेल ऍड नसेल करायचं तर तुम्ही नाही पण करू शकता. तर आपण आता दुसरी साइड टर्न करून घेऊया. आणि बघा आपली दुसरी साइड थोडीशी ब्राऊन होत आली आहे, गोल्डन ब्राऊन. तुम्ही पाहिजे तर बटर मध्ये पण ह्याला फ्राय करू शकता. आणि जर तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतलात तर ही खूपच हेल्दी अशी रेसिपी बनवून रेडी होईल. ते आपले ब्रेड गोल्डन झालेत, गोल्डन ब्राऊन. त्यांना आपण साईडला काढून घेऊया टिश्यू पेपरवर. एक्सेस ऑइल जर असेल तर त्याला टिश्यू पेपरला ऑब्झर्व होईल. तर आपण हे आता काढून घेणार आहोत. तर ह्याच प्रकारे रेडी आहेत आपले ब्रेड ऑमलेट. आणि हे खूपच इझी रेसिपी आहे आणि खूपच स्वादिष्ट लागते. तुम्ही इझिली घरी बनवून तुमच्या मुलांसाठी ब्रेकफास्टमध्ये देऊ शकता. तर असेच ब्रेकफास्टचे इझी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू अँड बाय बाय.